सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. कोल्हापुरामधील कुणबी नोंदी शोधीच्या बाबतीमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. त्या गावातील लोक वारंवार एका ऑफिसला जात होते आणि स्वतःच्या आडनावाच्या कुणबी नोंदी मागत होते, परंतु त्या त्यांना मिळत नव्हत्या. त्याचं कारण असं होतं की त्या गावाच्या रेकॉर्डमध्ये दुसऱ्याच एका गावाचं नोंदी ठेवण्यात आलेल्या होत्या. पर्यायाने डबल नुकसान झालं. त्या गावाचं तर रेकॉर्ड सापडलंच नाही. ज्या गावाच्या त्या नोंदी आहेत, ज्या आडनावाच्या नोंदी आहेत, त्याही लपून राहिल्या होत्या इतके दिवस. हे कशामुळे झालं हे त्यांना माहीत. परंतु महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये असे प्रकार झालेले आहेत. याचा स्वानुभव आम्ही स्वतः घेत आहे. मी स्वतः घेत आहे. कुणबी नोंदी शोधाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा 2023, 24, 25, 26 पर्यंत जेव्हा प्रयत्न केले, तेव्हा वसमत येथील सर्व कार्यालय 4 वेळेस ढूंढून सुद्धा आम्हाला फक्त 13 गावामध्ये सुमारे 150च्या जवळपास नोंदी सापडल्या होत्या आणि त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये सर्टिफिकेट निघाले होते. परंतु 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बाहेर जिल्ह्यामधून एक टीम आली होती समाज बांधवांची आणि त्याच्यामध्ये मोडी लिपी तज्ञ होते. त्यांनी तेच जीर्ण झालेलं रेकॉर्ड वेगळ्या पद्धतीने हाताळलं आणि त्याच्यानंतर परत एकदा 12 नवीन गावाचं कुणबी रेकॉर्ड सापडलं होतं. म्हणजे बघा, त्या कुणबी नोंदी शोधण्याच्या बाबतीमध्ये एवढा गलथानपणा होत आहे. वारंवार शोधल्यानंतर नोंदीची संख्या वाढत आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला ट्विस्ट सांगतो तुम्हाला की 2023ला जेव्हा सरकारने कुणबी नोंदी तुमच्या रेकॉर्डमध्ये आहेत का असा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस इथल्या सर्व कार्यालयांनी आमच्या इकडे कुणबी नोंदी नाहीत अशा प्रकारचा अहवाल देऊन सुद्धा मोकळे झाले होते. म्हणजे 23ला नीलचा रिपोर्ट दिला, 24ला 13 गावचे रेकॉर्ड सापडले आणि 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अजून 12 गावचे रेकॉर्ड सापडले. ही झाली वसमतची परिस्थिती. आता महाराष्ट्रामध्ये ज्या तालुक्यामध्ये एकही कुणबी नोंद सापडली नाही, अशा तालुक्यामधली परिस्थिती काय असेल याचा तुम्ही अंदाज लागू शकता. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे, आक्रमक भूमिकेमुळे ह्या नोंदी सापडल्यात. या नोंदीचा आपण वापर करायला पाहिजेत. त्याच्या माध्यमातून हक्काचं कुणबी आरक्षण मिळवायला पाहिजेत. परंतु असं न करता जे आरक्षण 2 वेळेस कोर्टानं रद्द केलेलं आहे, अशा प्रकारचं फसवं आणि अर्ध आरक्षण आपण समाधान मानत आहे ते SCBC नावाच्या. कारण अर्ध याच्यासाठी म्हणतोय की तुम्हाला केंद्र शासनाच्या कोणत्याही भरतीमध्ये त्याचा लाभ होणार नाही. तसेच तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना नीट, JEE वगैरे वगैरे जे आहेत केंद्र शासनाच्या ज्या काही शिक्षण आहेत त्याच्यामध्येही या SCBC आरक्षणाचा लाभ होणार नाही. तुमच्या हक्काचं आणि टिकाऊ फक्त कुणबी आरक्षण आहे. यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला पाहिजेत. हे तुम्हाला परत एकदा आवाहन करतो आणि SCBC या फसव्या अर्धवट आरक्षणाच्या नादी न लागता शक्यतो कुणबी प्रमाणपत्र काढून हक्काचं आरक्षण घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.